ड्रीम 11 मध्ये लोक रोज पैसे टाकतात, पण जिंकतात फक्त काहीच लोक. आणि खरं सांगायचं तर हे लक नाहीये. हो, बहुतेक लोक म्हणतात की भाऊ लक लागतं, पण ट्रूथ काही वेगळंच आहे. कारण जर लक असतं तर रोज तेच लोक का जिंकतात? कधी विचार केलाय का? सगळे मॅच सेम खेळतात, सेम प्लेयर्स असतात, तरी काही लोक कन्सिस्टंटली वर येतात. कारण त्यांच्याकडे एक सिस्टम असतो, एक थिंकिंग असते जी बाकी लोक वापरतच नाही. आणि आज मी तुम्हाला ती थिंकिंग समजणार आहे. पण एक रिक्वेस्ट आहे, हा व्हिडिओ स्किप करू नकोस. कारण सुरुवात साधी वाटेल, पण शेवटी जे सांगणार आहे ते 90% लोकांना माहितच नसतं. सुरुवात करूया एका सिंपल गोष्टीपासून. जेव्हा तू टीम बनवतोस तेव्हा तुझं लक्ष कुठे असतं? बहुतेक वेळा प्लेअरच्या नावावर. विराट, रोहित, धोनी मोठी नावं बघून आपल्याला वाटतं हेच जिंकवणार, पण क्रिकेट तसं काम करत नाही. क्रिकेट त्या दिवशी कोण परफॉर्म करतो त्याच्यावर चालतं, आणि परफॉर्मन्स वर ठरतो एक गोष्टीवर, पिच. हो, पिच. बहुतेक लोक टीम बनवताना ही गोष्ट इग्नोर करतात आणि तेच गेम सुरू होण्याआधी राहतात. पण पिच बॅटिंग असेल तर बॉलरवर जास्त भरोसा ठेवला तर पॉइंट्स कमी येणारच, आणि जर पिच बॉलिंग असेल तर बॅट्समन वर फुल भरोसा ठेवला तरी नुकसानात. म्हणूनच स्मार्ट प्लेयर काय असतो, तो मॅच सुरू होण्याआधीच पिच रिपोर्ट बघतो, वेदर बघतो, टॉस बघतो आणि मग टीम बनवतो. आता इथेपर्यंत बहुतेक लोक ठीक करतात, पण खरी चूक पुढे होते. ड्रीम 11 मध्ये सगळ्यात जास्त पॉइंट्स कुठून येतात? कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन. आणि इथे 90% लोक गेम हारतात कारण ते काय करतात? पॉप्युलर प्लेअरला कॅप्टन बनवतात. हा मोठा प्लेअर आहे, आज नक्की खेळेल, पण मोठं नाव म्हणजे गॅरंटेड पॉइंट्स नाही. जो हर मॅच मध्ये थोडं का होईना पण पॉइंट्स देतो, कधी बॅटिंग, कधी बॉलिंग, कधी फिल्डिंग. म्हणजे एकाच प्लेअर कडून मल्टिपल चान्सेस मिळतात आणि इथे गेम बदलायला सुरुवात होतो. पण अजून एक मोठं सिक्रेट बाकी आहे. सेम टीम सेम मॅच तर काही लोक लाखो जिंकतात आणि काही लोक काहीच नाही. का? कारण ते गेम वेगळ्या लेवलवर खेळतात. तू कधी नोटीस केलंय का? स्मार्ट लीग मध्ये जास्त लोक सेम टीम का ठेवतात? सेम प्लेयर्स, पॉप्युलर प्लेयर्स. म्हणून इथे कॉम्पिटिशन कमी रिस्क होतो. पण जिथे हजारो लाखो लोक असतात तिथे जर तू सेम टीम ठेवली तर तू क्राऊड मध्येच हरवतोस. आणि स्मार्ट प्लेअर इथेच वेगळं करतो, थोडा रिस्क घेतो. 2-3 प्लेअर असे निवडतो ज्यांना बाकी लोक इग्नोर करतात. जर तू पैसे कमवायचे म्हणून खेळलास तर प्रेशर येणार, डिसिजन चुकीचे होणार. पण जर तू स्ट्रॅटेजी गेम म्हणून खेळलास तर तू शिकशील, इम्प्रूव्ह होशील आणि नॅचरली रिझल्ट येईल. म्हणून पुढच्या वेळी टीम बनवताना नावावर जाऊ नकोस. थिंकिंग बदल, पिच बदल, प्लेअर कन्सिस्टन्सी बघ आणि थोडं वेगळं विचार कर. हळूहळू गेम तुझ्या बाजूने फिरायला लागेल. आणि लक्षात ठेव, हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पज साठी आहे. आणि जर तुला असेच IPL आणि ड्रीम 11 चे रिअल स्मार्ट टिप्स पाहिजे असतील तर व्हिडिओला लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकोस. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुला लाईव्ह मॅच वर टीम बनवून दाखवणार आहे, स्टेप बाय स्टेप. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.